अमरावतीसह राज्यभरात जुन्या 20 मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र या स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढेल का, रीडिंगची गती वाढेल का आणि नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार का, अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. अनेक नागरिकांच्या मोबाईलवर स्मार्ट मीटर बसवण्याबाबत संदेश येत असून काही ठिकाणी जबरदस्तीने मीटर बसविले जात असल्याच्या तक्रारही समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर नेमके काय आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत, याबाबत जनप्रतिनिधींची भूमिका काय आहे, याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट आपण बघूया. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट मीटर लावण्याच्या संदर्भात लोकांना MSEDCL कडून मेसेज जाते आहे. माझी MSEDCL ला विनंती आहे की पहिल्यांदा तुम्ही लोकांमध्ये याच्या संदर्भातला अवेअरनेस आणला पाहिजे, हा विषय समजून सांगितला पाहिजे की स्मार्ट मीटर पासून आपले कोणते फायदे होणार आहे, कोणतं नुकसान होणार आहे, या संदर्भातली माहिती पहिल्यांदा त्यांना होणे आवश्यक आहे. पण तुम्ही उचलला आणि 48,000 तुमच्याकडे स्मार्ट मीटर लागेल अशा पद्धतीचा जो तुम्ही आदेश किंवा मेसेज टाकला आहे, हा अतिशय चुकीचा आहे. पहिल्यांदा तुम्ही अमरावती महानगरपालिका क्षेत्रात सगळ्यात पहिले जनतेचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक आहे, त्या नगरसेवकांच्या सोबत बैठक घेतली पाहिजे. त्या बैठकीतून त्यांना सूचना केल्या पाहिजे की कशा पद्धतीने आपण स्मार्ट मीटर लावल्यानंतर जनतेला त्याचा फायदा होणार आहे. हे सगळ्या सूचना करायच्या आधी उचलला आणि धरला 48,000 स्मार्ट मीटर लागेल, नाही केलं तर तुमची लाईन बंद होईल, ह्या पद्धतीचं वर्तन चांगलं नाही आहे. पण माझी विनंती आहे महावितरणाला की आपण पहिल्यांदा या संदर्भात जनतेमध्ये अवेअरनेस निर्माण करावा, लोकांना समजून सांगावं की स्मार्ट मीटरचे फायदे आपल्याला काय होणार आहेत. म्हणून पहिल्यांदा तुम्ही ह्या सगळ्या व्यवस्था केल्याशिवाय स्मार्ट मीटर बिलकुल गावामध्ये लावू नये, अशी माझी विनंती MSEDCL ला राहील, महावितरणला राहील. कारण की लोकांमध्ये आता भीती निर्माण झाली आहे. कारण हे जे आता बघतोय आपण ATM PTM ज्या काही ऑनलाईनच्या ज्या काही व्यवस्था आहेत सुरू झाल्यानंतर ते लगेच सुरू होतात आणि त्याच्यामध्ये फ्रॉड होतो. तसे फ्रॉड याच्यामध्ये होऊ नये म्हणून या संदर्भात लोकांना समजून सांगणे, लोकांमध्ये जनजागृती करणे आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेणे, अशी माझी विनंती महावितरणला राहील, अशी आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये अनेक शंका आणि संभ्रम असले तरी सरकार आणि महावितरणकडनं हे मीटर अधिक पारदर्शक व आधुनिक वीज व्यवस्थेसाठी महत्वाच्या असल्याचा दावा केला जात आहे. मात्र वाढत्या प्रश्नांमुळे आणि नागरिकांच्या आक्षेपांमुळे या विषयावर राजकीय वातावरणही तापू लागले आहे. आता स्मार्ट मीटरचा खरा फायदा नागरिकांना होतो की आर्थिक भार वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.